ते यंत्र कशी वर्क होतात, काही मिरर्स असतात, काही पिरॅमिड्स असतात, ते ह्या गोष्टींचा नक्की उपयोग काय होत असतो? आरशांबद्दल म्हणाल ना तर कृपया आरशांच्या नादी लागू नका. पहिली गोष्ट, तुम्ही ज्या दिशेमध्ये आरसा लावताय ना त्याच्या समोर काय आहे, कोणती वस्तू आहे, कोणता रंग आहे, काय, ह्याच्यावर खूप डिपेंड करतं. तरी सुद्धा त्याचे रिझल्ट्स तेवढे कन्सिस्टंट, रिलायबल, ट्रस्टवर्दी नाही. हा, एक गोष्ट मी सांगेन, यंत्रांमध्ये प्रचंड शक्ती. यंत्र म्हणजे एनर्जी सर्किट्स. आता आपल्या ऋषीमुनींनी हजारो प्रकारची यंत्र निर्माण केलेली आहे आणि ही सगळी यंत्र अखिल मानव जातीसाठी. जरी आमचे ऋषीमुनी हिंदू म्हणून म्हटले गेलेले आहेत, पण त्यांनी जी यंत्र निर्माण केली आहे ती अखिल मानव जातीसाठी, आणि ते ऊर्जा निर्माण करतात. किती प्रकारची यंत्र आहेत एकूण? हजारो प्रकारची. अच्छा, कधी प्रत्येकाच्या प्रॉब्लेम प्रमाणे आपण यंत्र आणि मंत्र. यंत्राची ऊर्जा म्हणजे यंत्र डिझाईन केलं म्हणजे एनर्जी सर्किट झालं, आणि त्याला ॲक्टिवेट करायचं म्हणजे मंत्र. बरं, मंत्रांमध्ये आणखीन पुन्हा एक लक्षात घ्या, हा साऊंड थेरपीचा भाग आला. आणि ओम हा जो शब्द मी नुसता उच्चारला तर माझ्या शरीरात व्हायब्रेशन्स, कंपनं निर्माण होतात. ती कंपनं माझ्या शरीराला, माझ्या मनाला, माझ्या आत्म्याला लाभदायी आहेत. म्हणून म्हणतात. आणि म्हणून हे यंत्र मंत्र हे दोघं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.